लिफ्ट पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले। बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला। अरे पाहूया रे हे हात। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ्ट दुर्घटना समोर आली आहे। नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लिफ्ट कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। या झालेल्या लिफ्ट अपघातात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ज्योती शिवाजी आहिरे वय 50 राहणार मानेनगर अमृतधाम या गंभीर जखमी झाल्या आहेत। ज्योती आहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावर साफसफाईचं काम करत होत्या। ऑपरेशन थिएटरमधील साहित्य ने-आण करण्यासाठी एका लिफ्टचा वापर केला जातो। नियमानुसार या लिफ्टमधून मानवी वाहतूक होत नाही। मात्र आहिरे यांना लिफ्टचा दरवाजा उघडा दिसला। कुतूहलापोटी त्या लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावून पाहत असतानाच वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली। वरतून आलेल्या लिफ्टचा तडाखा बसल्यानं ज्योती आहिरे यांचं डोकं आणि मान लिफ्टमध्ये अडकली। या भीषण दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर रक्तदाब देखील मोठ्या प्रमाणावर खालावलाय। या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलानं रुग्णालयाकडे धाव घेतली। घटनास्थळावरील रक्ताचा सडा आणि आईची अवस्था पाहून मुलानं केलेला आक्रोश हा काळीज चिरणारा होता। या गंभीर घटनेनंतर मेडिकल कॉलेज प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीये। मात्र आडगाव पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली। लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का याची तपासणी आता केली जाते। काही दिवसांपूर्वी नाशिक रोड येथील जेल रोड परिसरात देखील अशीच लिफ्ट दुर्घटना घडली होती। यामुळे शहरातील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी महेंद्र आहिरे, माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती। 1 तास झाला मी तिला कामावर सोडला। माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये। आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली। एका कामगाराने सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली। तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हते। एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता माझ्या आईला झाला काय म्हणून असं। मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं। त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे। आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात, एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही। पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाहीये मला। डॉक्टर बोलतोय एका तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही, त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही। माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येड्यात काढू राहिले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।